हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज बुद्ध पौर्णिमेचे तुम्हाला खूप हार्दिक शुभेच्छा। आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त मी आज स्पेशल थाळी बनवत आहे। तर चला तर सुरुवात करूया। तर बघा तर फ्रेंड्स, आपली स्पेशल थाळी बनत आहे। त्यासाठी आमच्या इकडे लाईट गेल्यामुळे मी पीठ मळून झालेले आहे। मी ह्या पिठामध्ये 2 कप गव्हाचे पीठ घेतले आहे, अर्धा कप मी रवा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि 1 चमचा साखर घालून मी हे पीठ मळून ठेवलेले आहे। आणि आताच एक मी भज्यांचा व्हिडिओ अपलोड केला आहे, त्यामध्ये मी ही काठियावाडी भजी बनवलेली आहेत। तर आपला पुऱ्या भजी बनलेली आहेत आणि पुऱ्या बनत आहेत। तर चला सुरुवात करूया आपण पुऱ्यांसाठी। अशा प्रकारचे आपल्याला घट्ट पीठ मळायचे आहे। आमच्या इकडे लाईट गेल्यामुळे मला हा व्हिडिओ दाखवता आला नाही, तर मी अशा प्रकारचे पीठ मळून घेतलेले आहे। आता हे आपण एकजीव करून घेऊया। एकीकडे तेल तापण्यासाठी ठेवलेले आहे। तर चला आपण पुरी लाटूया। अशा प्रकारचे पीठ मी एकत्र करून घेतले आहे। आता आपण एक छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। अशा प्रकारे गोळे बनवत आहे। बघा तर फ्रेंड्स, बऱ्यापैकी गोळे बनवून तयार झालेले आहे। तर चला तर आपण लाटायला सुरुवात करूया। आपण पोळपाटाला आणि बेलण्याला तेल लावून घेऊया। अशा प्रकारे आपण पीठ लावले तर आपले तेल खराब होते। अशा प्रकारे आपण चांगला गोळा, मऊसूत गोळा तयार करून घेऊ। त्याला हलकेसे प्रेस करूया। अशा प्रकारे आपण पुरी लाटून घेऊ। बघा तर फ्रेंड्स, आपल्याला अशा थिकनेसची पुरी लाटून घ्यायची आहे। मी सर्व पुऱ्या लाटून घेते। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्या काहीशा पुऱ्या लाटून झालेल्या आहेत। तर आपण आता तळण्यासाठी घेत आहोत। तेल तापलेले आहे। एक छोटासा गोळा टाकून बघूया, तो पटकन वर आला म्हणजे आपले तेल तापलेले आहे। आता आपण पुरी तळण्यासाठी घेत आहोत। पुरी टाकलेली आहे। हलके हलके प्रेस करून आपण ह्या पुरीला तळून घेऊया। आपली पुरी तळून झालेली आहे। बघा तर फ्रेंड्स, आपली पुरी टम्म फुगलेली आहे। अशा प्रकारे आपण पुऱ्या तळत आहोत। तेल तापले म्हणजे आपली पुरी व्यवस्थित तळल्या जाते। बघा तर फ्रेंड्स, आपली पुरी तळून झालेली आहे। अशा प्रकारच्या पुऱ्या मी तळून घेत आहे। दुसरीही टम्म फुगलेली आहे।
अशा प्रकारे आपण पुऱ्या तळून घेत आहोत। मी सर्व पुऱ्या तळून घेते। अशा प्रकारे आपण पुऱ्या तळून घेऊ। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्या काहीशा पुऱ्या तळून झालेल्या आहे। बाकीच्या पुऱ्या मी तळून घेते। बघा तर फ्रेंड्स, आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत। आता आपण बटाट्याची भाजी बनवत आहोत। त्यासाठी कढाई ठेवलेली आहे। कढाईमध्ये तेल घातलेले आहे। यामध्ये घालणार आहोत फोडणीसाठी आपण राई, जिरे याची फोडणी देत आहोत। आता आपण ह्यामध्ये कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालत आहोत। आता आपण यामध्ये कांदा घालत आहोत। कांदा आपल्याला चांगला ब्राऊन करायचा आहे, गुलाबी करायचा आहे। बघा तर फ्रेंड्स, आपला कांदा गुलाबी झालेला आहे। आता यामध्ये आपण हळद पावडर घालून घेऊया। पाव चमचा हळद पावडर घालत आहे। हळद पावडर चांगले भाजून घेऊ यामध्ये। आता हे मी बटाटे कुस्करून घेतलेले आहेत, हे घालत आहे। आता यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया। चवीनुसार मीठ घालूया। मीठ चांगले एकत्र करून घेऊ आणि 2-3 मिनिट आपण याला झाकून ठेवूया। बघा तर फ्रेंड्स, आपली अशी खमंग भाजी तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि सर्व करूया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी आपले परमपूज्य गौतम बुद्ध यांच्यासाठी मी बुद्ध पौर्णिमेनिमित्त मी ही थाळी बनवली आहे। श्रीखंड, आम्रखंड आहे, बटाटा भाजी आहे, भजी आहे, काठेवाडी भजी आहे, पुरी आहे, टम्म फुगलेली पुरी, बराच वेळ टिकणारी अशा प्रकारची मी पुरी बनवलेली आहे। तर चला तर आपण गौतम बुद्धापुढे ठेवूया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी आपले परमपूज्य गौतम बुद्ध यांच्यासाठी थाळी बनवली। ही मी गौतम बुद्धापुढे सर्व केलेली आहे। अशा प्रकारची मी थाळी बनवली। माझी थाळी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन। तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।